थंडीचे दिवस चालू झालेले आहे आणि मी ही स्वतः अनुभवलेली ड्रिंक तुमच्यासोबत शेअर करते आहे, कारण मला खूप विकनेस जाणवत होता. तर त्यासाठी इथे ड्रायफ्रुट्स भिजू घातलेले आहे. त्यामध्ये खजूर, पंपकिन सीड्स, काजू, बदाम, अंजीर, खारीक आणि त्यानंतर अक्रोड, मनुका हे सगळं टाकून घेतलेलं आहे. त्यासोबत खारीक जी असते सुकी ती पण बी काढून फोडून याच्यात टाकलेली आहे आणि धुवून याला घेतलेलं आहे स्वच्छ. आणि नंतर मग भिजू घातलेलं आहे रात्रभर. आणि रात्रभर भिजू घालून झाल्यानंतर सकाळी ते व्यवस्थित भिजलेलं आहे. आता याचं पाणी काढून टाकायचं नाही, कारण काल रात्री मी पाणी धुवूनच ठेवलेलं होतं ते मुद्दामूनच. त्याला मिक्सर मध्ये टाकून एक फिरवून घ्यायचं आहे. थोडं जाडसरच मी ठेवते, कारण मग ते पिताना तोंडामध्ये छान लागतं, असं खाताना त्याची बिया आणि काजू येतात, बदाम येतात तेव्हा. आणि त्यानंतर त्यामध्ये सकाळी फक्त त्याला मिक्सर मधून फिरवून घेतल्यानंतर केळी टाकायची आहे आणि दूध टाकायचं आहे त्यामध्ये, आणि ते पण फिरवून घेतलेलं आहे मिक्सरला. आणि मस्त असा हेल्दी ही स्मूदी ड्रिंक तुमची ड्रायफ्रुट्सची तयार आहे. या हिवाळ्यामध्ये नक्की करून बघा. मला स्वतःलाच खूप विकनेस येत होता, खूप विकनेस जाणवत होता आणि मला काम पण करण्याची इच्छा होत नव्हती. तर मी हे पिल्यानंतर 2च दिवसात मला फरक जाणवायला लागला. आणि त्यानंतर याच्यावर हनी टाकायचं आहे. ऑप्शनल आहे हनी, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकायचं, नाही तर नॅचरल गोडपणा याला येतो. एक्स्ट्रा शुगर, एक्स्ट्रा गुळ पावडर याच्यात काहीच टाकायची गरज पडत नाही. आतापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मनीज रेसिपीला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अजूनपर्यंत लवकर सबस्क्राईब करा. सोबतच हिवाळ्याचे पदार्थ भरपूर आईच्या रेसिपीज मी टाकलेल्या आहे हिवाळ्यामध्ये खाण्याच्या. कळण्याच्या भाकरी जे सगळ्यात पहिले माझ्या चॅनलवर पडल्या जाते, खूप रेसिपी आवडलेल्या आहे सगळ्यांना. त्यानंतर मेथीचे लाडू, उडदाचे लाडू, सगळे प्रकार, ड्रायफ्रुट्सचे लाडू, खजूरचे लाडू सगळे टाकलेले आहे. खसखसीचा शिरा, असे बरेच व्हिडिओज माझ्या चॅनलवर आहेत. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि केल्यास तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.